पावसातच जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। देशभरातील हवामान बदलाचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले। 17 सप्टेंबर। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये आता परतीच्या पावसाचा धुमाकूळ बघायला मिळणार असून शेतकरी मित्रांनो, शेतीची जी काय थोडी मोठी काय कामे असतील ती लवकरात लवकर उरकून घ्या। आता जोरदार ते मध्यम पाऊस तर काही भागात मुसळधार पावसाची आता दमदार हजेरी लागण्यात आता जमा आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की पावसाचे एक मोठ्या प्रमाणात वातावरण आता सक्रिय होत चाललेलं आहे। याचा थेट प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये पडणार असून मोठं पावसाळी क्षेत्र परतीचा मोठा पाऊस हा राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या तर पाऊस काही भागात खूप सुरू झालेला आहे, अजून पावसाची तीव्रता देखील आता वाढणार आहे। पुढच्या काही तासांमध्ये कोणत्या भागात अधिक पावसाचा अंदाज असेल सर्व काय आता आपण बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे कसं रोज हवामान अंदाज या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे व प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगायचे आहे। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहील, कधीपासून पावसाला सुरुवात होईल, सर्व अंदाज आपण देणार आहोत। तर चला पाहूयात हवामान अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता आता एक आपण सध्याची परिस्थिती पाहूया, त्यानंतर आता आपण एक दिवसाचा नाही तर पुढच्या बऱ्याच दिवसाचा अंदाज जाणून घेणार आहोत। काही ठिकाणी मध्यम पाऊस पडणार आहे, यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचं देखील वातावरण पूर्णपणे बघायला मिळत आहे। तर यामध्ये इकडे बघा आता सध्याची परिस्थिती बघता येत्या 2 तासात वाशिमला सतर्क राहावे, कारण की खूपच मुसळधार पाऊस येत आहे। वाशिम, पुसद, डिग्रस, रुईच्या मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस येत्या 2 तासात दाखल होणार आहे। पातूर, मंगळूरपीर, कारंजा, नेर, यवतमाळ हे जे काही भाग आहेत या ठिकाणी मोठा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तीव्र पावसाचा अंदाज याही ठिकाणी आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, हा अंदाज लक्षात घेणं देखील खूप गरजेचं आहे, कारण की एक तीव्र स्वरूपाचं मोठं पावसाळी वातावरण राज्यामध्ये दाखल होत असून मोठा आपल्याला पाऊस राज्यामध्ये बऱ्याच भागात पाहायला मिळत आहे। यामध्ये अकोला, खामगाव, मोटाला येत्या 2 तासात प्रचंड पाऊस बघायला मिळणार आहे। गरमीचं प्रमाण वाढलेलं आहे, अक्षरशः नदी नाल्यांना पाणी येण्यासारखी स्थिती इकडे वर्धा जिल्ह्यातील काही भागात झालेली असून पावसाने जोर वाढवलेला आहे। अमरावती जिल्ह्यात पाऊस वाढलेला आहे, उमरेडला ही तर सुरुवात आहे। खूप जोरदार पाऊस आता पुढच्या 5 ते 6 दिवसात बघायला मिळणार आहे। तुम्हाला आता 5 ते 6 तारखांचा अंदाज देणार आहे, कसा पाऊस राहणार आहे, कुठे जोरदार पाऊस राहील, सर्व अंदाज बघायला मिळेल। तर आता आपण दिनांक डायरेक्ट 18 सप्टेंबर पर्यंतचा अंदाज या व्हिडिओमधून देणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील ते सांगणार आहोत, कारण वातावरण खूपच भयानक स्वरूपाचं आहे। विजांचा कडकडाट आहे, काही ठिकाणी 2 तास पाऊस पडतोय, 1 तास पाऊस पडतोय, पण ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यासारखं बघायला मिळत आहे। नदी नाले वाहत आहे। चिमूरला परिस्थिती आता सध्या स्थितीला बिकट आहे। या ठिकाणी पावसाचा जोर वाढत चाललेला आहे। वाडकी, पुणे, हिंगणघाट घाटला पावसाचा जोर वाढत चाललेला आहे। देसाईगंज, वर्ध्याला, पुलगावला पावसाचा जोर, हिंगणघाटला पावसाचा जोर हा आपल्याला वाढत जातानाचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। कुठे मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस येत्या 2 तासात या ठिकाणी बघायला मिळणार आहे। यामध्ये नागपूरला 2 तासात पाऊस दाखल होत आहे, अचलपूरला 2 तासात पाऊस वाढणार आहे। सध्या पण पाऊस सुरू झालेला आहे, म्हणजे आता विदर्भ तर मोठ्या प्रमाणात आता पावसाने व्यापलेला आहे। आता अर्धा महाराष्ट्र तर तो लवकरच घेणार असून आता तीव्रता याची पूर्ण मराठवाड्याकडे बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ बऱ्याच भागामध्ये खूप जोरदार ते मुसळधार पावसाची व्याप्ती हे आता आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस दाखल होत आहे, तसेच आता येत्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे, यामध्ये कोणते जिल्हे आहेत सविस्तर अंदाज पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता जोरदार पाऊस 24 तासात दाखल होणार आहे। पहिला जिल्हा सोलापूर जिल्हा, खूप जोरदार सुरुवात होत आहे, सतर्क राहावे। विजांचा कडकडाट प्रचंड बघायला मिळू शकतो, कारण विजांचा धोका अधिक 100% राहणारच आहे। देगलूर, उदगीर, लातूर जिल्हा जोरदार ते तुफान पावसाचं आगमन होत आहे। तसेच इकडे पेठचे भाग, तुळजापूर, बार्शी, सोलापूरचे भाग असतील मध्यम ते जोरदार, सोलापूरचा भाग मध्यम ते जोरदार पाऊस, पंढरपूरचा भाग मध्यम ते जोरदार पाऊस दाखल होत आहे। येणारा पाऊस विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस बघायला मिळत आहे। इंदापूर, जत, विटा, वडूज, कराड, सांगली, कोडोली, रायबागचे भाग असतील, सातारा, चिपळूणचा भाग, बारामती, इंदापूरचे भाग असतील मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुन्हा एकदा बघायला मिळू शकते। तसेच करमाळा, दौंड, पुणे,
या भागापर्यंत देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते। लातूर पेठचे भाग, केज तालुका असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, बार्शी, तुळजापूर, उदगीर, अहमदपूरचे भाग मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। 100% पावसाची हजेरी बऱ्यापैकी भागामध्ये लागणार आहे, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे। बीड, माजलगाव, नांदेडचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यताही बघायला मिळणार असून चांगली तीव्रता पावसाची बघायला मिळत आहे। सेलू तालुका येत्या 24 तासात पावसाचं आगमन होणार आहे। आता पुढच्या बऱ्याच दिवसाचा अंदाज आपण सांगत आहोत, लक्ष देऊन बघा। ही पुढच्या 24 तासाची एक परिस्थिती सांगत आहे। वाशिम जिल्ह्यात 12 तासातच पावसाचा जोर वाढणार आहे। यामध्ये लोणार, हिंगोली, पुसद, उमरखेड, जालना, चिखली, कारंजा, खामगाव, अकोला, अमरावती, आर्वी, अचलपूरच्या भागापर्यंत जोरदार पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। तर चला, पाऊस अधिक पडणारे अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्याबाबतचा अंदाज पाहूयात। तर यामध्ये नागपूरचा पण समावेश असून नागपूर, अकोला, अमरावती जोरदार पाऊस, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्याच्या भागात। तुमचा जिल्हा, तालुका कोणता आहे कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज दिला जाईल। तसेच कमेंटमध्ये जिल्हा सांगितल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोज हवामान अंदाज तुम्हाला बघायला मिळणार आहे। देसाईगंज, ताडोबा, गडचिरोली मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचं आगमन होत आहे। आदिलाबाद, चंद्रपूर या भागापर्यंत जोरदार पाऊस व्याप्ती वाढवणार आहे। उमरखेड, पुसद, वाशिमच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह येत्या 12 तासात पावसाचं आगमन होणार आहे। पुणे, सातारा, अकलूजच्या दक्षिण साईडला पश्चिम साईडला पाऊस राहणार आहे। विटा, कराड, कोडोली, सांगली, जत, रायबाग या भागामध्ये, कोल्हापूर पूर्व साईडला मध्यम ते जोरदार पाऊस, बीड, धाराशिवच्या भागात, अहिल्यादेवीनगर पूर्व साईड, छत्रपती संभाजीनगर, जालन्यापर्यंत पावसाची शक्यता आहे। तर जळगाव, धुळे, नंदुरबार पाऊस 24 तासात नाही, मात्र खरा बदल त्यानंतर होत आहे। येत्या 48 तासात एक तीव्र बदल होणार असून आता कोणीच म्हणणार नाही की आमच्याकडे पाऊस झाला नाही, आमच्याकडे आभाळ आलेलं नाही। काही ना काही भागात पाऊस सुरू असेल किंवा तुमच्या भागात पाऊस सुरू असेल तर तुमच्या आसपास 5-10 किलोमीटरवर पाऊस सुरू असल्याचं तुम्हाला चित्र हे स्पष्टपणे दिसून येणार आहे। अशी परिस्थिती 100% तयार होणार आहे। यामध्ये जर विचार केला तर मोठा अलर्ट केज तालुका, बीड, माजलगाव, परळीमध्ये येत्या 48 तासात तुफान पाऊस बघायला मिळेल। पैठण, अहिल्यादेवीनगर, जामखेड, दौंड, करमाळ्याच्या भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। बारामती, इंदापूर, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूरचे भाग असतील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागात बघायला मिळणार आहे। सतर्क राहा, अतिवृष्टीची शक्यता आहे। नदी नाले वाहतील असा पाऊस दिवस रात्र बघायला मिळणार आहे। दिवसा 4च्या नंतर व रात्रीला जोरदार पावसाचं आगमन राहणार आहे। रात्री तर पावसाचा मुक्काम अधिक राहणार आहे, कारण दिवसभर गरमी खूप राहील। त्यानंतर हळूहळू 3 वाजेच्या दरम्यान, 4 वाजेच्या दरम्यान आभाळ सक्रिय होईल, पावसाला सुरुवात होईल। अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार आहे व पाऊस वाढणार आहे। तर अधिक पावसाचा अंदाज आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात आहे, तर चला आता सविस्तर अंदाज पाहूयात। आता मात्र लक्ष देऊन बघा। आता दिनांक विचार जर केला तर खरा पाऊस 14 सप्टेंबरला एक धुमाकूळ घालणार आहे। यामध्ये कोणत्या जिल्ह्यात अधिक प्रभाव राहील सर्व पाहूया। तर यामध्ये इकडे बघा, अहिल्यादेवीनगरला 48 तासात जोरदार पाऊस येत आहे। इंदापूर, कळमारा, बार्शी, पेठ, तुळजापूर, लातूर, बारामती, वडूज, विटा, कराड, कोडोली, सांगली, जत, विजयपुरा, चिपळूण, साताऱ्याच्या भागात, इकडे पुणे, खेडचे भाग, अहिल्यादेवीनगर, जुन्नर, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, नाशिक, विजयपूर, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, कन्नडचा भाग असेल मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे। धुळे, शिरूर, साक्री, नंदुरबार, सेंधवा या भागामध्ये, खांडवा, धरणी, अचलपूर, अमरावतीच्या भागामध्ये अकोटपर्यंत जोरदार पाऊस, आर्वी, कोडोलीच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे। हा अंदाज लक्षात घ्या। हा झाला 13 तारखेचा अंदाज। दिनांक 14 तारखेला मोठा बदल होऊन काही ठिकाणी तुफान पाऊस, वाऱ्यांचा प्रभाव बघायला मिळेल। यामध्ये सर्वात जास्त पाऊस ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला शेतकरी म्हणत होते ना, त्याच भागात शेतकरी पावसाला कंटाळतील असा पाऊस होण्याचा अंदाज आहे। तर यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत की अधिक पाऊस होईल, काही भागामध्ये मुसळधार पाऊस होईल, तर त्याला आता त्या जिल्ह्यांची देखील नावे तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दौंड, करमाळा, बार्शी, जामखेड, केज, पेठच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। पुणे साईडला खोपोली, खेड, जुन्नरच्या भागात मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस 100% पाहायला मिळू शकतो। बारामती, सातारा, गोरेगाव, वडूज, चिपळूण, कराड, विटा, जत, कोडोली, सांगलीचे भाग मध्यम ते जोरदार। जुन्नर, इगतपुरी, नाशिक, मनमाड, मालेगाव, अहवा, वारिया, नवापूर, नंदुरबार, शिरपूर, दोनगाव या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही भागात
भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तीव्रता आणखीन जास्त राहणारच आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार असून पावसाची व्याप्ती देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना साईड, सिल्लोड, चिखली साईडला देखील जोरदार पाऊस, लोणार, विजयपुराच्या भागात देखील, वाशिमच्या भागापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता राहील. जळगाव, धुळे, पाचोरा, मालेगाव, मनमाडच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस अकोटच्या भागापर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो. वाशिम, लोणारला देखील जोरदार पावसाची शक्यता 100% असून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या व्याप्तीसह पाऊस आता बरसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. कुठे मध्यम पाऊस, कुठे जोरदार पाऊस, पण हे पाऊस सुरूच राहणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यायचे आहे. तसेच इकडे नाशिकचा भाग असेल, इगतपुरीचा भाग असेल, जुन्नरचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार पाऊस, पैठणच्या भागात देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगल्या व्याप्तीसह पावसाचा अंदाज आहे. शेवगाव, जळगाव, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदियापर्यंत तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिनांक 14 सप्टेंबरला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये पाऊस दाखल होणार आहे. कोणताच जिल्हा, कोणताच तालुका असा राहणार नाही की त्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली नसेल. बऱ्याच तालुक्यात पावसाला सुरुवात झालेली असेल, पण एवढं लक्षात घ्यायचं आहे, सर्व भाग एकाच दिवसात घेणार नाही. हा परतीचा पाऊस आहे. हा सर्व भागात एकदम सुरू होणारा पाऊस नसतो. आज इकडे तर उद्या तिकडे असं याचं वातावरण राहत असतं. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे. तर आता मोठा बदल होऊन 15 तारखेला नदी नाले वाहणारे मोठे पाऊस राज्यातील काही भागात व्याप्तीसह सक्रिय होणार असून यामध्ये खूप मोठे तालुके, काही जिल्हे मोठ्या प्रमाणात प्रभावित ठरण्याची शक्यता आहे. सोयाबीन काढण्यास अडथळा येऊ शकतो, अशी परिस्थिती काही ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये कसा पावसाळी वातावरण राहील, कसा बदल राहील, चला पाहूयात. तर इकडे बघा, एकंदरीत विचार केला तर नांदेड, लातूर जोरदार पाऊस, सोलापूर, अकलूज, सातारा, सांगली, विजयपुरात जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. या ठिकाणी 15 सप्टेंबरला एक मोठा जोरदार अलर्ट म्हटलं तरी काय हरकत नाहीये. पुणे, अहिल्यादेवीनगर साईड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक साईडला पण चांगला व्याप्तीसह पाऊस बरसणार आहे. मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार असून जोरदार व्याप्तीचा पाऊस आपल्याला 100% पाहायला मिळणार आहे. मालेगाव, जळगावच्या भागात, छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणारच आहे. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, शेवगाव, नांदेड या ठिकाणी, लातूर, बिदर, इकडे हैदराबाद साईडचे जे काय भाग असतील, भाग्यनगरचे, या ठिकाणापर्यंत पाऊस व्याप्ती वाढवणार आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता राज्यासह इतर राज्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार असून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. असं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा आपल्याला राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे पूर्ण व्याप्तीचं मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे हजेरी लावत आहे. तर आता तुफान पावसाचे संकेत कोणत्या भागात आहेत, तर चला पाहू. यामध्ये जर विचार केला तर वाशिम साईड, चंद्रपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर अधिक पावसाचा अंदाज राहणार आहे. तसेच नाशिक, अहिल्यादेवीनगर, पुणे, अकलूजला जोरदार ते मुसळधार पाऊस राहणारच आहे. इकडे बागलकोट, विजयपुरा, सांगलीच्या साईडला या भागात देखील पाऊस राहणार आहे. निपाणी, गोकाक, रायबागचा भाग असेल, सांगली, कोडोलीचा भाग असेल, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. जत, विटा, कराड, वडूजच्या भागात मुसळधार पावसाची व्याप्ती राहणार आहे. दिनांक 15 तारीख, 16 तारीख जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा सर्व भागात राहणार आहे. दिनांक 17 तारीख उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी राहील. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अधिक पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. दिनांक 18 तारीख ही स्थिती बघायला मिळेल. फक्त विदर्भामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी थोडासा वाढेल. इतरत्र भागात थोडा मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे, असा अंदाज स्पष्टपणे दिसत आहे. वातावरणात काय बदल झाला, लवकरच अंदाज देऊ. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. धन्यवाद.